So hey guys, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया रहना. So today we are going to learn future continuous tense, affirmative and negative formula. तर आज आपण future continuous tense चा affirmative चा आणि negative चा फॉर्म्युला शिकणार आहे. So first formula affirmative चा. आता प्रत्येक टेन्स ची एक ओळख असते. Each tense has an information about that. आता प्रत्येक टेन्स ची एक ओळख असते. फ्युचर कंटिन्युअस टेन्स ची ओळख आहे त असेल, ती असेल, तो असेल, म्हणजेच त आणि अच कॉम्बिनेशन. जर हे लास्टला आलं तर वाक्य कोणत्या टेन्स असणार आहे? द सेंटेन्स विल बी ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता ही ओळख आहे. आता फॉर्म्युला अफर्मेटिव्हचा आणि नेगेटिव्हचा आज आपण शिकणार आहे. तर पहिल्यांदा बघू फॉर्म्युला अफर्मेटिव्हचा. अफर्मेटिव्ह तर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस will shall plus be plus mean verb ची फर्स्ट फॉर्म plus ing plus object. So this is our formula of future continuous tense affirmative चा. आता एक वाक्य घेऊ. Let's take some sentences. आता याचे वाक्य कसे असणार आहेत? मी तिकडे जात असेल, रमेश गावाला जात असेल, परत मी टेबल साफ करत असेल, परत मी भिंत रंगवत असेल, परत काय घ्यायचं, तो तुम्हाला शिकवत असेल. सो यांच्या लास्टला काय आले? त असेल, ती असेल, तो असेल, म्हणजेच त आणि अच कॉम्बिनेशन लाईक दीज. आता दोन वाक्य घेऊया. एक्झाम्पल नंबर 1 वी हॅव इज तो तुम्हाला शिकवत असेल. आता वाक्याच्या लास्टला काय आलंय? त असेल. काय आलंय? त असेल, म्हणजेच ओळख बघायची. आता त असेल कोणत्या टेन्सची ओळख आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सची ओळख काय? त असेल, ती असेल, तो असेल. इथं काय आलंय? त असेल, म्हणजे हे वाक्य कोणत्या टेन्सचे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता टेन्स कळला म्हणजे आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधल्या 4 फॉर्म्युलांपैकी एका फॉर्म्युल्यामधून हे वाक्य बनवायला लागेल. आता फॉर्म्युले 4 असतात. अफर्मेटिव्ह, होकारार्थी, निगेटिव्ह, नकारार्थी, इंटरोगेटिव्ह आणि डबल इंटरोगेटिव्ह, प्रश्नार्थी. आता वाक्य होकारार्थी, नकारार्थी का प्रश्नार्थी? होकारार्थी. सो आता त्यामुळे दॅट्स व्हाय विल यूज फॉर्म्युला अफर्मेटिव्ह. आता व्हॉट इज फर्स्ट इन आवर फॉर्म्युला? आता फर्स्ट पोझिशन वर आपल्या फॉर्म्युल्यात काय? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय? सब्जेक्ट तोच इंग्लिश ही. फॉर्म्युला सेकंड नंबर काय? विल किंवा शॅल. विल का शॅल? विल. ही विल आपण शिकलोय. बर. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? बी लागणारच. ही विल बी. फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय? मीन वर्ब ची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मीन वर्ब काय? मीन वर्ब शिकवत, कारण शिकवण्यात आपली ताकद लागते, आपल्या हातापायांचं मोशन होतं. दॅट्स वाय शिकवणे इज अ वर्ब. त्यामुळे शिकवणे आपली एक वर्ब आहे. सो ही विल बी. शिकवण्याची इंग्लिश टीच. काय असते? टीच. टीच ची फर्स्ट फॉर्म टीच आणि टीच प्लस ing. ही विल बी टीचिंग. सो ही विल बी टीचिंग. आता एवढं आपण केलं. आता फॉर्म्युलेट लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट तुम्हाला इंग्लिश यू. ही विल बी टीचिंग यू. झालं आपलं वाक्य तयार. वी हॅव मेड अ सेंटेन्स. आता कसं चेक करायचं की आपलं वाक्य बरोबर आहे म्हणून? तर फॉर्म्युल्यानुसार जर केलं असेल तरच आपलं वाक्य बरोबर आहे. फॉर्म्युलेट फर्स्ट नंबरला सब्जेक्ट, आपल्या वाक्यात पण फर्स्ट नंबरला सब्जेक्ट. जर सेकंड नंबर विल चाल सेकंड नंबरला आहे आणि आपल्यात विल सेकंड नंबरला आहे, म्हणजे तोला काय लागतो? विल, त्यामुळे सेकंड नंबरला. बर. थर्ड नंबरला बी आहे, थर्ड नंबरला बी आहे. फोर्थ नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. देयर इज काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म ऑन अवर फोर्थ पोझिशन. आता त्यानंतर ing, लास्टला ऑब्जेक्ट. देयर इज लास्ट ऑन अवर ऑब्जेक्ट. आता एवढं सगळं झालं. आता वी हॅव मेड अ सेंटेन्स. एक्झाम्पल नंबर 2. लेट्स टेक एन एक्झाम्पल नंबर 2. काय घ्यायचं? तर रमेश तिकडे बसत असेल. सो दिस इज द सेंटेन्स ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. वाय? आता मी का म्हणलो फ्युचर कंटिन्युअस सेंटेन्स आहे म्हणून? बिकॉज इन द लास्ट ऑफ अवर सेंटेन्स आपल्या वाक्यात लास्टला काय आले? त असेल. म्हणजे कोणत्या टेन्सचं वाक्य आहे?
फ्युचर कंटिन्युअस. आता वाक्य होकारार्थी का नकारार्थी? होकारार्थी. दॅट्स वाय फॉर्म्युला ऑफ अफर्मेटिव्ह. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय? व्हॉट इज सब्जेक्ट इन आवर सेंटेन्स? रमेश. रमेश इंग्लिश रमेश असणार. सो रमेश. आता फॉर्म्युला सेकंड नंबरला काय? विल किंवा शॅल. आता तोला काय लागतो? व्हॉट वी विल यूज फॉर रमेश? विल और शॅल. आता आपण रमेश साठी काय यूज करणार? विल का शॅल? विल. रमेश विल. आता फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब बसत. बसण्याची इंग्लिश सेट. व्हॉट इज इंग्लिश ऑफ बसणे? सेट. सेट प्लस ing. बिकॉज द फॉर्म्युला सेइंग दॅट डू मेन वर्ब प्लस ing. फॉर्म्युलामध्ये असं म्हणलंय की मेन वर्ब बरोबर ing लावा. दॅट्स वाय वी विल यूज. कुठे गेला? हा, मेन वर्ब प्लस ing. सो सिटिंग असं होणार आहे आपलं. रमेश विल बी सिटिंग. आता फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट हा तुम्हाला सॉरी इकडे तिकडेची इंग्लिश देर. रमेश विल बी सिटिंग देर. झालं. वी हॅव मेड अ सेंटेन्स. सो आता लेट्स लर्न नेगेटिव्ह फॉर्म्युला ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो तब तक के लिए राइट डाउन दिस. So now let's learn formula of negative. आता नेगेटिव्हचा फॉर्म्युला शिकूया. So the formula is फॉर्म्युला आहे. आता काय असणार आहे? Just we will add not in a formula. आता फक्त आपण काय ऍड करणार आहे? Not. So the formula will be formula says subject plus will or shall plus not plus mean be राहिला आपला. be plus main verb ची first form plus ing plus object. So this is our formula of future continuous tense negative चा. आता let's take some sentences. Example number 1 we have. आता आपण काय घेतलेलं मागच्या वेळेस? तो काहीतरी घेतलेलं. बरं असं द्या. आता वेगळं घेऊ. तो खुर्चीवर बसत आहे. तो खुर्चीवर बसत असेल. बर. So now let's learn negative formula of future continuous tense. आता फॉर्म्युला मध्ये just we will add not. काय करणार फक्त आपण? not. आता not ऍड करणार फक्त आपण subject plus the formula will be subject plus will shall plus not plus be plus first form plus ing plus object. So this is the formula of negative future continuous tense. आता वाक्य कशी असतात? मी तिकडे जात असेल, मी पाणी पित असेल, तो पाणी पित असेल, रमेश गावाला जात असेल, माझे पप्पा गाडी मला घेत असतील, असं. लाईक दीज सेंटेन्सेस विल मेक थ्रू फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता आपल्याला टेन्स कळणार ओळखीनुसार. कारण फ्युचर कंटिन्युअस टेन्सची ओळख काय? त असेल, ती असेल, तो असेल. लाईक दीज. आता नेगेटिव्ह फॉर्म्युला आहे नेगेटिव्हचा. त्यामुळे वाक्य पण कसे असणार आहे? नेगेटिव्ह. त्यामुळे तो खुर्चीवर बसत असेल असं वाक्य होणार नाही, तर असणार आहे तो खुर्चीवर बसत नसेल. सो आता बघा कसं होणार आहे. तो असेल अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला यूज करणार. तर नसेल म्हणजे नेगेटिव्हचा फॉर्म्युला यूज करणार. आता आपल्याला टेन्स कळला, फॉर्म्युला कळला. सो नाव लेट्स मेक द सेंटेन्स विथ फॉर्म्युला. आता फॉर्म्युलेट फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय? तोच इंग्लिश ही. बर. What is on second position in our formula? Will किंवा shall. आता तोला काय लागतो? will का shall? will. He will. What is on third position? Not. काय? not. He will not. आता what is on fourth position? Fourth position वर काय? be. So he will not be. Fifth position वर काय? mean verb ची first form. आपल्याकडे mean verb काय? mean verb बसत. बसण्याची इंग्लिश sit. Sit plus ing. He will not be sitting. आता फॉर्म्युलात लास्टला काय? ऑब्जेक्ट. फॉर्म्युलात लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट व्हॉट इज ऑब्जेक्ट इन आवर सेंटेन्स? खुर्चीवर. खुर्ची इंग्लिश चेअर. He will not be sitting on chair. But we have not learned preposition. आपण preposition शिकलो नाही, तरी ऑन लावायचा. सो we have made a sentence. आता अजून एक वाक्य घेऊ. दुसरं, मी क्रिकेट
खेळत नसेल, मी क्रिकेट खेळत नसेल. सो याचा असणार आहे आय विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट. आता कसं असणार आहे वाक्य बरोबर आहे? तुम्हाला कसं कळणार दिस सेंटेन्स इज करेक्ट? फॉर्म्युलानुसार. कसं? फॉर्म्युलानुसार. जर फॉर्म्युला फर्स्ट नंबरला सब्जेक्ट आहे, तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आहे, म्हणजे सगळं लाईन वाईज आहे तर आफ्टर दॅट युअर आन्सर इज करेक्ट, युअर सेंटेन्स इज करेक्ट इन इंग्लिश. आता कसं? फॉर्म्युला फर्स्ट नंबरला सब्जेक्ट, आपल्या सब्जेक्ट. फॉर्म्युला सेकंड नंबरला हेल्पिंग वर्ब, आपल्या वाक्यात सेकंड नंबर हेल्पिंग वर्ब. फॉर्म्युला थर्ड नंबरला नॉट, आपल्या वाक्यात थर्ड नंबरला नॉट. फॉर्म्युला फोर्थ नंबरला बी, आपल्या वाक्यात फोर्थ नंबरला बी. फॉर्म्युला फिफ्थ नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी, आपल्या वाक्यात फिफ्थ नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी. फॉर्म्युला लास्टला ऑब्जेक्ट, आपल्या वाक्यात लास्टला ऑब्जेक्ट सेकंड नंबरला. सो हे झालं आपलं वाक्य तयार. वी हॅव मेड अ सेंटेन्स. सो वी हॅव लर्न टुडे, वी हॅव लर्न affirmative and negative formula of future continuous tense. So in the next lecture we will learn interrogative formula and double interrogative formula of future continuous tense. So we have completed our today's lecture of 9 to 10 minutes. I don't know. And so तब तक के लिए बाय. पढ़ाई करें, कुछ भी करें लेकिन पढ़ाई करें.